गोपाळ गोपाळ भाऊ. अहो काय हो, सकाळी सकाळी असं अंगणात बसून पाय हलवत राहण्याने भागणार नाहीये. आज बाजारात जायचं नाहीये का? नाही, आज मला 1000 काम आहेत, त्यामुळे जे घरी आहे त्याच्यावरच भागावा. गेल्या 2 दिवसांपासून तुम्ही हीच कारण देत आहात. माझं स्वयंपाकघर आता रिकामं झालंय. अजून रेटणं शक्य नाहीये मला. आता अजून शक्य नाहीये? नाही, अजिबात नाही. समजला? काय समजलं? लग्नाच्या वेळी आई म्हणत होती की घरी लक्ष्मी येणार आहे म्हणून, पण एवढे दिवस सोबत राहिल्यानंतर समजलं ती लक्ष्मी नाहीयेस ग, खरं तर तू अर्धवट लक्ष्मी आहेस. अर्धवट म्हणजे? तेच आहे ना, ते मध्ये स्वयंपाकघर रिकामं होऊन जातं. हे बघा, फालतू बडबड करू नका. काय म्हणायचंय तुम्हाला? काय म्हणायचंय काय तुम्हाला? मी एकटीच सगळं खाऊन टाकते का? तुम्हाला खायला काहीच लागत नाही का? तू जबरदस्ती खाऊ घालतेस म्हणून मी खातो. खाऊन खाऊन जाड झालोय मी. हे बघा, वायफळ बडबड सोडून बाजारात जाणार आहात की नाही ते सांगा मला. नसाल जाणार तर मी चूल आत्ताच्या आता फोडून टाकते. बघाच. माझी अर्धवट बायको खूपच वैतागलेली दिसते. नाही नाही नाही, अजून जर हिला मी छळलं ना तर माझी चुलीही मोडू शकते रे. नाही नाही, हे बघा, एवढ्या छोट्याशा गोष्टीवर रागवायचं नाही. हा ठीक आहे बाबा, ठीक आहे ठीक आहे. पिशवी आणि बाजारातून काय काय आणायचं ते मला सांग. नीट बघून फळं भाज्या सगळं घेऊन या. आज गुरुवार आहे, त्यामुळे चुकूनही मासे आणू नका. बाबा वा वा वा, काय मजा आहे. माशांचे पैसे वाचले माझे. तुम्ही पैसे वाचवताय? तुमचे पैसे वाचवताय? माशांच्या जागी भोला हलवाईच्या दुकानातून थोडं जास्त दही घेऊन या. किती दिवसांपासून मी भातासोबत गोड दही खाल्लेलं नाहीये. नक्की घेऊन या. बस झालं का? आगीतून निघून फुपाटात सापडलो. आता काय करू? ठीक आहे, पिशवी दे ग. अरे भोला दादा, जरा अर्धा किलो छानस दही बांध रे. घरी कुणी पाहुणे आले आहेत का? हो, एक प्रकारे अतिथीच म्हणू शकतोस रे. आज माझ्या पत्नीला दही खायची इच्छा झाली. बायको कधीपासून पाहुणी झाली भाऊ? काय भाऊ, पाहुणी नाहीये हो. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला मोठा अतिथी तीच आहे, सासऱ्याची मुलगी. सरबतातून लिंबू जरी सांडला ना तरी अंगावर धावून येतील ते. अरे हसतोस काय? माझी बायको, हा माझी बायको तर तीर्थयात्रेला जायचा हट्ट धरून बसलीये. आणि नाही घेऊन गेलो, जर नाही घेऊन गेलो तर स्वतःचं घर संसार सोडून बाहेर निघून जाते. म्हणूनच मन थोडं उदास आहे. काय करावं काही समजतच नाही. आता यात न समजण्यासारखं काय आहे? हे बघा, तरुणपणी आईची आणि म्हातारपणी बायकोची काळजी जर घेऊ शकला नाहीस तर खूपच कष्ट पडू शकतात रे बाबा. कळलं का तुला? अखेर दोघी पण तेवढ्याच प्रेमाने जेव घालतात ना. बघितलंस ना? हे बघ ना, बायकोच्या तोंडून शब्द निघतात, लगेच मी धावत दही घ्यायला आलो. कळलं का? हे बघ गोपाळ भाऊ, दही विकत घेणं आणि तीर्थयात्रा करणं हे काही सारखं नाहीये. का नाहीये रे? दही विकत घ्यायला सुद्धा मुद्रा लागतात आणि तीर्थयात्रेला जायला सुद्धा मुद्राच. अरे ही सगळी अडचण मुद्रांचीच तर आहे. का तुझ्याकडे मुद्रा नाही आहेत का? आहे ना. हा आहे. लक्ष्मी मातेच्या कृपेने घरात चांगली धनसंपदा आहे. मग काय झालं? मी तीर्थयात्रेला गेलो तर घरी ठेवलेल्या मुद्रांचं काय होईल? काय होईल जर आमच्या अनुपस्थितीचा फायदा घेऊन जर चोर आले आणि आमचं सगळं चोरून गेलं तर काय? मग काय होईल बरं? खरंच मोठी अडचण आहे रे. मग एक काम करा, पुन्हा अशा व्यक्तीकडे पैसे ठेवून जा ज्याच्यावर तुझा विश्वास आहे. सल्ला तर तू खूप चांगला दिलायस. ठीक आहे, याबद्दल विचार करूया मग. हो, विचार करून बघा आणि पटकन माझं दही देऊन टाक बरं. आज मला लवकर राज्यसभेमध्ये जायचं आहे, समजलं ना? आणि हो, माझ्या नातवंडासाठी जरा नीट बघून 5 रसगुल्ले दे. हो हो हो, देतो 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 देतो. काय रे, कसं आहे चवीला ते? खूप मस्त आहे आजोबा, खूप मस्त आहे. गोपाळ आजोबा, आज अचानक आम्हाला रसगुल्ले का खाऊ घातले? दही षष्टी ना. दही षष्टी? ते काय असतं? हे काय, हे सुद्धा माहिती नाही का? ते जावई षष्टी, अशोक षष्टी, चाबडा षष्टी, त्याच्यासारखीच तुमची आजी कधी कधी दही षष्टी सुद्धा साजरी करते रे. त्या दिवशी केवळ दही आणि भातच खाते ती. आजीची तर मज्जा आहे. फक्त दही आणि भात. आता दाखवते या म्हाताऱ्याला. मुलांसमोर काही वायफळ बडबड करताय. दाखवू का आता? अरे बाप रे बाप.
अरे भोला, हा भोला हलवाई आलाय म्हणून तुम्ही आज थोडक्यात वाचलात, कळलं का? काय झालं रे भोला? थोड्या वेळापूर्वी तर भेटलो होतो, आता पुन्हा घरी कशाला आलाय? आज चल जरा बोलायचंय. हा आता तुम्ही सगळे तुमच्या घरी जा, समजलं? हा भोला आजोबा, तुमचा रसगुल्ला खूप मस्त होता, पण आमचे आजोबा जरा कंजूस आहेत ना, म्हणून एकापेक्षा जास्त नाही दिले. अरे ठीक आहे, दुकानावरती या. आणखी एक खाऊ घाले. किती मजा, किती मजा. ये आतमध्ये या. बस त्या पलंगावर बस. आता सांग, काय सांगायला आलायस? ठीक आहे गोपाळ भाऊ, मी पत्नीला घेऊन तीर्थयात्रेला जाणार. ही तर खूप चांगली गोष्ट आहे ना. विचार करून बघ, जाऊन यायला 20 दिवस लागतील. त्यामुळे विचार करत होतो की काही दिवस तू माझी मिळकत, जसं की सगळ्या मुद्रा आणि सोन्याचे दागिने सगळं तुझ्या जवळ जमा करून ठेवलंस तर बघ. माझ्याकडे? हो तुझ्याकडे. कारण बघ, तुझ्यासारखा असा प्रामाणिक आणि विश्वासू व्यक्ती या अख्ख्या कृष्णनगर मध्ये आणखी कोण आहे, सांग बरं? हे बघ, जमा करून ठेवण्यात माझी काही अडचण नाहीये रे, पण एकदा माझ्या घराची अवस्था तरी बघ. एक तर कडब्याचं छप्पर, त्यावर इकडून तिकडून छिद्र आहेत. रात्रीच्या वेळी मी आणि माझी पत्नी दोघेही मेल्यासारखे झोपतो, त्यामुळे चोर तर सगळं चोरून घेऊन जाईल ना. चोर? हो भाऊ, चोर. म्हणूनच म्हणतोय, एवढी मोठी जबाबदारी माझ्या खांद्यावर नको टाकूस रे बाबा तू. मग मी काय करू ते सांग. मी काय म्हणतोय, तू एकदा महाराजांशी बोलून प्रयत्न कर ना. ते जर तयार झाले तर काळजीच नाही ना. ठीक आहे बघतो. मग आता मी निघू का भाऊ? येतो मी. हो ये. हा ये. अरे भोला, राजमहालात कसा आलास? मिठाई बनवायसाठी आलास वाटतं. नाही म्हणजे ते काम नाहीये. ते खरं तर मी ते तीर्थयात्रेला जाणार आहे. अच्छा, तीर्थयात्रा. माझं घर काही दिवस रिकाम राहील, त्यामुळे माझी सगळी मिळकत महाराजांकडे काही दिवस जमा करायची विनंती करायला आलो आहे. अरे या भोलाची तर आयुष्यभराची कमाई भरपूर असेल. हे बघ, विनंती तर तू नक्कीच करू शकतोस, पण माझ्या मते महाराज अशा भानगडीमध्ये नक्कीच पडणार नाही. मग काय करता येईल सांगा बरं? सध्या तीर्थयात्रेला जाण्यासाठी माझ्या पत्नीचा अगदी जीव चाललाय. तुला जर माझ्या जवळ ठेवून जायचं असेल तर त्यात मला काहीच अडचण नाहीये. तुम्ही ठेवाल? का नाही ठेवणार? माझं पक्क घर आहे आणि त्यावर मजबूत दारं आणि खिडक्या सुद्धा. चोरी दरोड्याची कसली भीती नाही. तू आरामात सोडून जाऊ शकतोस. तुम्ही मला चिंतेतून मुक्त केलं. तुम्हा सगळ्यांची चिंता दूर करून तुम्हाला चिंता मुक्त करणं हा तर माझा धर्म आहे भोला. जा आता परत जा. तेव्हा तुझी इच्छा होईल तेव्हा आणून माझ्याकडे जमा कर. जातो. हे लगेचच घरी जाऊन पत्नीला सांगतो. तीर्थयात्रेला जायला आता मला काहीच अडचण नाहीये. अरे बापरे, आज सकाळी कुणाचा चेहरा पाहून उठलो होतो मी. भोला ह्याच्या आयुष्याची सगळी कमाई माझ्याकडे जमा करून तीर्थयात्रेला जाणार आहे. भोला काही दिवसांसाठी तीर्थयात्रेला जाणार आणि जवळपास नाही, दूर तीर्थयात्रेला. अरे मंत्री असा गालतला गालत का हसतोय बरं? एकतर हा वेडा झालाय, नाहीतर याच्या डोक्यात काहीतरी शिस्त आहे. अरे वा मंत्री महोदय, असे गालतला गालत का हसताय तुम्ही? अरे हसणार माझी मर्जी. तुला जर काही अडचण असेल तर तू कानात कापूस घालून फिर. मला मोठा शहाणा. हसताना अचानक का भडकले बरं हे? नाही, या प्रकरणात नक्कीच काहीतरी गडबड दिसते मला.
बायको, अगं ए बायको, अरे ही कुठे गेली आता? काय बोलताय बोला. मी म्हणत होतो की ऐक, सगळ्या सामानाची बांधाबांध करायला घे. हा सामानाची बांधाबांध कर म्हणजे? अगं तीर्थयात्रेला जायचंय ना. हा सांग कुठे जायचंय? पुरीला की काशीला की तर कुठं? या आधी तर कधी गेलो नाही, मग पुरीलाच जाऊया का? समुद्र आणि जगन्नाथ दोघांचं दर्शन होईल. ठीक आहे, मग तिकडेच जाऊ. हा चल, मी विचार करतोय की उद्या परवापासूनच यात्रेला सुरुवात करा. उद्या किंवा परवाच? अहो तुम्ही ना खूप चांगले आहात. कणिक भिजवलेलं आहे. जरा थांबा, तुमच्यासाठी की नाही पटकन 2 पुऱ्या तळून आणते. आता माझी सगळी जमापुंजी एका जागी गोळा करून उद्याच मंत्री महोदयांच्या घरी ठेवून यावी लागेल. हा हे काय? हे सगळं काय करताय तुम्ही? अगं सगळं नीट मोजून ठेवतोय हे मी. हे गाठोडं उद्या मंत्रीजींच्या घरी ठेवून येईन ना. मंत्र्यांच्या घरी का? आणखी कशाला? हा काही दिवस आपण घरी राहणार नाही आहोत. हे कुठेतरी सुरक्षित ठिकाणी ठेवून गेलं पाहिजे की नाही? त्यात काही अडचण नाहीये हो, पण त्यासाठी त्या मंत्र्याकडे मी ऐकलंय तो माणूस काही बरोबर नाहीये. नाही 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 नाही, ते राजकोषातून चोऱ्या घोटाळे वगैरे करत असतात. हा पण मी तर एक सामान्य माणूस आहे. माझ्यासोबत हे सगळं करणार नाही. पण जर केलं तर? हे बघ, जर तरच्या गप्पा नदीत राहू दे. आता मला हे सगळं काही मोजून मापून ठेवते बरं. ठीक आहे, पण त्याआधी ही गरमागरम पुरी खाऊन घ्या. अरे सकाळी सकाळी हे गाठोडं घेऊन भोला चाललंय तरी कुठे? भोला, ए भोला, अरे भोला, सकाळी सकाळी गाठोडे घेऊन कुठे चाललायस रे? तुझ्या घराचं छप्पर तर गळत आहे म्हणून तू माझी सगळी जमापुंजी ठेवून घ्यायला तयार नाही असतो भाऊ. मग आणखी काय करणार? मंत्री महोदयांच्या घरीच ठेवायला चाललोय. का पण मी तर तुला महाराजांकडे ठेवायला सांगितलं होतं ना. मी चाललो तर होतो, पण राजमहालाच्या आत जाताच मंत्री महोदयांची भेट झाली. त्यांनी मला सांगितलं की महाराज या सगळ्या भानगडीत पडायला तयार होणार नाहीत. त्यामुळे मग नाईलाजाने आता आलं लक्षात माझ्या. ही नक्कीच त्या मंत्र्याची कसली तरी चाल आहे. म्हणूनच काल गालातल्या गालात हसत होता तो. हा मी काय म्हणतो, मंत्री महोदयांकडे न ठेवता तू पुन्हा एकदा आपल्या महाराजांकडे जाशील का रे? नाही भाऊ, तसं केल्याने भरपूर उशीर होऊन जाईल. जरा समजून घे. अरे खरं तर आम्ही दोघेही उद्याच तीर्थयात्रेला निघणार आहोत. आता मला इतर बरीच कामं करायची आहेत, समजलं? मी निघतो गोपाळ भाऊ, मी निघतो. माहित नाही रे, पण मंत्र्यांनी पसरवलेल्या जाळ्यात भोला पुन्हा अडकला नाही ना. मंत्री महोदय, ओ मंत्री महोदय. अरे भोला, आलास तर? मंत्री महोदय आणले. अरे हो, तुझी आयुष्यभराची कमाई दे दे. अरे बापरे, हे तर खूपच जड आहे. थोडं जड तर असणारच ना. यात मुद्रांबरोबर थोडे दागिने सुद्धा ठेवले. एकदा बघून घ्या. एकदा बघून घ्या. नाही, आता बघून काय करायचं आहे? तू ज्या अवस्थेत हे गाठोडा देऊन चालला आहेस, तू तीर्थयात्रेहून परत आलास की हे तुला अगदी याच अवस्थेत परत मिळेल. आतमध्ये काय ठेवलं आहे हे जाणून मला काय करायचं आहे भाऊ? मग मी आता निघतो. हो, ये व्यवस्थित तीर्थयात्रा करून ये. जा. जय दुर्गा माता, जय दुर्गा माता. भोला तर खूप साधा माणूस आहे. त्याला माहित नाही तो सिंहाच्या तोंडात मांस टाकून गेला आहे. आज भोलाला खूप दिवस झाले तीर्थक्षेत्राला जाऊन. अजून कसा परत आला नाही तो? गोपाळ भाऊ. अरे गोपाळ भाऊ, मी बर्बाद झालोय. गोपाळ भाऊ. अरे काय झालं काय? आज सकाळीच तीर्थयात्रेहून परत येऊन मंत्री महोदयांच्या घरी माझं ते गाठोडं परत आणायला गेलो होतो. पण काय झालं? हे तू काय बरडतोयस भोला?
तू कधी माझ्याकडे तुझ्या नाण्यांचं गाठोडं ठेवून गेला होतास? असं काय म्हणताय? हा, तुम्ही नक्की काय म्हणताय? हे पुरीला जायच्या 1 दिवस आधी तुमच्याकडे ठेवून नव्हतो गेलो का? तुम्ही तर तोंड फुगवून म्हणाला होतात की मी ज्या अवस्थेत गाठोडं देऊन चाललोय तीर्थयात्रेहून परत आल्यावर मला ते त्याच अवस्थेत परत मिळेल. मी हे असलं सगळं बोलू शकत नाही. हा? अहो तुम्हीच तर बोलला होता. असं आहे का? तर मी तुझ्याकडून ते गाठोडं घेतलं आणि हे सगळं तुझ्याशी बोललो, हे सिद्ध करू शकशील का? आहे का कोणी साक्षीदार? साक्षीदार नाही, साक्षीदार तर नाहीये. तर मग लवकर चालता हो इथून. अशा प्रकारे माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केलास तर शिपायाला बोलवून तुला तुरुंगात टाकेन. विसरू नकोस, मी या राज्याचा मंत्री आहे. तुला माहित नाही माझी पोहोच खूप वर पर्यंत आहे. चालता हो, चालता हो, चालता हो माझ्या नजरेसमोरून. सगळं काही लक्षात आलं माझ्या. हीच भीती मला पण सतावत होती रे. मग आता माझं काय होणार गोपाळ भाऊ? माझं काय होईल? सगळं काही तर गमावलंय. दुकान उघडण्यासाठी सुद्धा आता माझ्याकडे भांडवल नाहीये. चल माझ्यासोबत जरा. कुठे? महाराजांकडे रे. त्या भोलाला असं वेड्यात काढलं मी की त्याचं तर डोकं चक्रावलं असेल आणि त्याचं कोणी ऐकणार सुद्धा नाही. अरे, आयुष्याची सगळी कमाई माझ्याकडे सोडून गेला आहे तो. हे सिद्ध करणं त्याला शक्य होणार नाही. यालाच म्हणतात बुद्धीच्या जीवावर युद्ध जिंकणं. सगळं काही तर ऐकलंय मी भोला, पण तू मंत्र्याकडेच तुझं सगळं काही सोडून गेला होतास. जर हे सिद्ध करू शकला नाहीस तर कायदेशीररित्या मी त्याच्या विरुद्ध काहीही करू शकत नाही. पण मग काय होईल महाराज? काय होईल? मी तर अगदी उद्ध्वस्त होऊन जाईल महाराज. माझ्याकडे आणखी काहीच उरलेलं नाहीये ज्याने मी दुकान उघडून माझ्या कुटुंबाचा सांभाळ करू शकेन. त्यात काय, तू माझ्याकडून उसने पैसे पण घेऊ शकतोस. नाही महाराज, उसने द्यायची काही गरज नाही. पुढे मान्य करो अथवा न करो, पण मला तर पूर्ण कहाणी व्यवस्थित समजली आहे. त्यामुळे मी ही गोष्ट सिद्ध करूनच राहणार की तो मंत्री वास्तवात साधू आहे की चोर. सिद्ध करू शकलास तर खूपच छान आहे. हे लक्षात ठेव, मी नेहमीच अन्यायाच्या विरोधात आहे. धन्यवाद महाराज. चल माझ्यासोबत. याने होईल असं म्हणतोयस? नाही होणार म्हणजे व्हावंच लागेल. खरं तर मंत्री महोदयाच्या मेंदूमध्ये सैतान भरलेला आहे, पण त्यांच्या मेंदूत बुद्धी नाहीये रे. आपण पसरवलेल्या जाळ्यात त्याला अडकावंच लागेल रे. जा आता दुकानात जाऊन बस. मी थोड्या वेळानंतर तिथे येतो. त्यानंतर खरा खेळ सुरू होईल. बघ, जा आता जा. हा खेळ थांबून जरा माझ्याकडे या बरं. हा गोपाळ आजोबा बोला. ऐका, त्या दिवशी एक रसगुल्ला खाऊ घातला होता ना, म्हणून मला कंजूस म्हणाला होता. आता जर माझं तुम्ही एक काम केलं ना तर भोला आजोबा तुम्हाला भांडभर रसगुल्ले खाऊ घालतील. अरे वा, भांड भरून रसगुल्ले. सांगा सांगा काय बरं काम करायचंय? आता या क्षणापासून तुम्हाला मंत्रीजींवर नजर ठेवायची आहे, कळलं? समजलं मला. मी पाळत ठेवेन आणि तुम्हाला सूचना देत राहीन. मी आता भोला हलवायाच्या दुकानात चाललोय. जर काही लक्षात आलं तर मला इथे येऊन बातमी द्या. ठीक आहे. बघितलं एका झटक्यात किती कमावलं मी. मिळालेल्या सगळ्या मुद्रात मजेत खाईन पिन आणि सगळे दागिने बायकोला देऊन टाकीन. एवढे सारे दागिने बघून खूप खुश होईल ती. चला एकदा भोलाच्या दुकानावर चक्कर मारून येतो. बघतो सगळं गमावून तो मूर्ख काय करत बसला आहे ते. आजोबा आजोबा एक बातमी आणली आहे. काय बोलतो? मग पटापट सांग बघू. मंत्री महोदय याच दिशेने येत आहेत. चांगली बातमी आणली रे. जा पुन्हा जाऊन त्याच्या घरावर नजर ठेवा. जा. ठीक आहे. अरे भोला,
मंत्री महोदयांना वेड्यात काढायला काय अद्भुत पद्धत शोधून काढलीस रे तू. माझ्याबद्दल काय बोलतोय हा गोपाळ भाऊ? चला यांचं बोलणं ऐकायला पाहिजे. मंत्रीजी या धन आभूषणासाठी खूप लोभी आहेत रे. त्यांना खोटे पैसे आणि दागिने देऊन चांगलंच वेड्यात काढलं सा तू. आता जर त्यांना दागिने विकायचे असतील किंवा त्या पैशाने काही विकत घ्यायचं असेल तर फसवणुकीच्या आरोपाखाली तुरुंगात जातील. मग सगळी जादूगारी गायब होऊन जाईल. हा, माझ्या दुकानात फक्त फुकटची मिठाई खायला येण्याचा परिणाम आहे. हा, समजेलच त्यांना. अरे बापरे, हे काय ऐकतोय मी? फसवणुकीच्या आरोपाखाली अडकवण्याचं षडयंत्र? नाही नाही, लगेच घरी जाऊन ते गाठोडं फेकून द्यावं लागेल. बघ, मंत्री घरी पळून चाललेला आहे. चल बोला, महाराजांना घेऊन आपण पण तिथे पटकन पोहोचूया. या झाडाखाली खड्डा खोदून सगळं काही गाडून टाकावं लागेल. पण आता हे कसं शक्य होईल मंत्री महोदय? तुम्ही तर रंगे हात पकडले गेलेले आहात इकडे. मंत्री, तू एवढा मोठा धोकेबाज आहेस? अरे बापरे महाराज. शिपाई, त्याला पळू देऊ नका. त्याला अटक करून थेट तुरुंगामध्ये टाका. खरंच खरंच गोपाळ भाऊ, आता आज तुझ्या हुशारीमुळेच मी माझं सगळं काही वाचवू शकलो. माझ्या सोबत माझी नातवंड सुद्धा आहेत. जर ते हेरगिरी करत नसते तर माहिती आहे ना तुला. त्यांना पोट भर रसगुल्ले खाऊ घाली. वा, किती मजा, किती मजा. आणि मला पण खाऊ घालशील की नाही? किती दिवसांपासून तुझ्या दुकानातला रसगुल्ला खाल्ला नाही. त्यामुळे सगळेजण मिळून पोटभर रसगुल्ले खाऊया.